पालकांना त्याचे विचार देण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं ह्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांच्या मध्ये जनजागृती झाली। आज सन्मान्य व्यासपीठाला मी सांगू इच्छितो साहेब की त्या गावामध्ये जे काही प्रशासन यंत्रणेमध्ये जे काही चढाव निर्माण झालेले आहे त्या संख्येचा आलेख वाढता चाललेला आहे। त्याच्या अभिमानाने सांगायचं वाटतं की त्या चढता आलेखाचा जे इफेक्ट आहे ही प्रेरणा आहे, ही प्रेरणा समस्त धनगर समाजाच्या वतीनं आजपर्यंत जे काही कार्यक्रम घेतलेले आहेत ह्या कार्यक्रमाचा इफेक्ट आहे असं म्हणलं तर काय चुकीचं नाही। योगायोगानं साहेब हा कार्यक्रम राबवत असताना ज्यावेळी आम्ही देवळामधून हा कार्यक्रम राबवला कालांतरानं असे अनेक विचारवंत या कार्यक्रमाला लाभू लागले आणि त्यांनी विचार केला की बाबा हा कार्यक्रम फक्त समाजापुरता न ठेवता गावामध्ये हा कार्यक्रम यावा आणि त्याच पद्धतीनं आम्ही माळी हॉलमध्ये हा कार्यक्रम चालू केला। त्यावेळीमध्ये अनेक लोक यामध्ये समाविष्ट झाले आणि त्यांनी सांगितलं हा गावामध्ये मराठीत न ठेवता तुम्ही ह्या गावाच्या बाहेर हा उपक्रम केला पाहिजे। त्यानंतर साहेब जवळपास आज 13 गावचे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो। योगायोगानं हे कार्यक्रम राबवत असताना प्रयत्न करावे आणि प्रयत्नाला यश मिळत जातं। त्याच पद्धतीने ज्या संयोजक टीमनं प्रामाणिकपणे हा कार्यक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केला त्याचं फलित आम्हाला मागच्या वर्षी मिळालं। ज्यावेळी आम्ही डोणे साहेबांना मी विनंती केली आमचे सगळे मागील फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी खरं अर्थाने त्यांनी सांगितलं की खरोखरच हा प्रेरणादायी उपक्रम आहे आणि आमच्या मनातल्या येण्यापेक्षा जवळपास 20 वर्षापासून तुम्ही उपक्रम राबवत असेल तर मी या ठिकाणी वेळ देणं अतिशय माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे असं म्हणलं तर चुकीच नाही असं त्यांच्या तोंडातले उद्गार होते आणि त्यांनी तो वेळ दिला आणि वेळ देत असताना या ठिकाणी मला अभिमानाने सांगायचं वाटतं या ठिकाणी आमचे मित्र पांढरे साहेब पत्रकार यांनी हा कार्यक्रम मागील कार्यक्रम तो त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आणि तो कॅमेऱ्यामध्ये टिपलेला प्रसंग आहे त्यांचे विचार आहेत जो यूट्यूबला टाकण्याचा प्रयत्न केला आणि आज जवळपास 24 ते 26 लाख लोकांनी हा कार्यक्रम मी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की एखाद्याचे विचार जर अनेक लोकांनी ऐकले त्यामध्ये एखादा आम्ही असा विचार केला परवाच्या मीटिंगमध्ये साहेब तर 5 लाख लोकांनी मग त्यामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक वर्ग असतील किंवा आणि कुठलेही विचाराचे लोक असतील तर 5 लाख लोकांनी जर तो विचार आपल्या मनामध्ये प्रकट करण्याचा प्रयत्न केला तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही 5 लाख कुटुंबांना दिशा देण्याचं काम हे आमच्या संयोजक टीमने केलं असं म्हटलं तर काय चुकीचं नाही साहेब। त्याच पद्धतीनं ही सेवा अखंडित ठेवण्यासाठी आज थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होते ते म्हणजे आमचे प्रवक्ते जॉर्ज क्रूज सर यांचं आगमन होते आणि योगायोगाने आम्ही त्यांची जाहिरात काढली साहेब आणि जाहिरात काढल्यानंतर आमचे अभ्यासिका असतील आमचे शिक्षक वर्ग असतील आमचे विद्यार्थी असतील यांच्याकडे जेव्हा आमची जाहिरात गेली त्यावेळी आम्हाला लक्षात आलं नव्हतं की एवढी मोठी व्यक्ती या ठिकाणी येते आहे। म्हणजे म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे साहेब या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांना अनेक पालकांना शिक्षणामध्ये जागृती व्हावी